हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टॉप गिअर अनालिसिसवरती. 10 ते 12 लाखच्या बजेटमध्ये जर बेस्ट 7 सीटर असेल, तर ती आहे ती मारुती सुझुकी इर्टिगा. ह्याच्यामध्ये तुम्हाला लिटरली इनोव्हाचा फील जो आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. आपल्यासमोर जी आहे ती इर्टिगा सीएनजी आहे. ZXi टॉप मॉडेल जे आहे ते आपल्यासमोर आहे. ह्याच्यामध्ये 2025 मध्ये भरपूर सारे चेंजेस जे आहेत ते झालेले आहेत. ते जर चेंजेस बघायला झाले तर आपल्याला फ्रंटला काही चेंजेस एवढे नाहीत. फक्त फ्रंटची ग्रिल जी आहे ती चेंज केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्रोम एलिमेंट्स जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. बाकी जो फ्रंटचा लुक आहे तो रेग्युलरच आहे पहिल्यासारखा. स्पोर्टी लुक जो आहे तो इर्टिगाचा आहे. खूप असा अट्रॅक्टिव्ह लुक जो आहे तो इर्टिगाचा आपल्याला मिळतो. फ्रंटमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला या ठिकाणी ग्रिल जी आहे ती टोटली चेंज केली आहे. त्यामुळे आपल्याला क्रोम एलिमेंट्स जे आहेत ते मिळणार आहेत. इथे आपल्याला सुझुकीची बॅजिंग मिळणार आहे. हेडलाईट युनिटकडे जर बघायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी हेडलाईट युनिटकडे आपल्याला बघायला या ठिकाणी हेडलाईट तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला प्रोजेक्टर हेडलॅम्प्स मिळणार आहेत विथ रिफ्लेक्टर्स आणि इंडिकेटर्स पण याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत. लाईट जी आहे ती हॅलोजन आहे. एलईडी लाईट्स आपल्याला याच्यामध्ये मिळत नाही. खाली बघायला झालं तर इथे आपल्याला फॉग लॅम्प मिळते. तो पण हॅलोजन आहे. इथे आपल्याला क्रोम एलिमेंट्स मिळतात. फ्रंट साइडला आपल्याला पार्किंग सेन्सर मिळत नाहीत. तर फक्त समोरची ग्रिल जी आहे ती चेंज केलेली आहे. तर आपण गाडीच्या इंजिनच्या बाबतीत बोलूया. गाडीमध्ये आपल्याला काय-काय इंजिन ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत ते. इर्टिगामध्ये आपल्याला 1.5 लिटर 4 सिलेंडर सीएनजी विथ पेट्रोल इंजिन आपल्याला मिळणार आहे. हे इंजिन मॅक्सिमम पॉवर जी आहे ती 87 बीएचपी आणि 121 न्यूटन मीटरचा टॉर्क जो आहे तो जनरेट करतं. आपल्याला याच्यामध्ये सीएनजी विथ पेट्रोलचा ऑप्शन मिळणार आहे. आपल्याला याच्यामध्ये 26 केएमपीएल मायलेज आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे आणि हायवे मायलेज जे आहे ते 35 केएमपीएल जे आहे ते हायवे मायलेज आपल्याला या इंजिनमध्ये मिळणार आहे. इर्टिगामध्ये आपल्याला मॅन्युअल गिअरबॉक्स मिळणार आहे. सीएनजीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन नाही आहे. त्यामुळे सीएनजीमध्ये आपल्याला फक्त मॅन्युअलचा ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. गाडीची साईड प्रोफाइल तुम्ही बघू शकताय. आपल्याला याच्यामध्ये काय-काय डायमेन्शन्स आहेत ते आपण बघूया. गाडीमध्ये आपल्याला ओव्हरऑल लांबी जी आहे ती आपल्याला गाडीमध्ये 4395 एमएमची आपल्याला लांबी याच्यामध्ये मिळणार आहे. 40 एमएमने जी आहे ती लांबी वाढवलेली आहे आणि गाडीचं जी रुंदी जी आहे ती आपल्याला 1735 एमएम मिळणार आहे आणि गाडीची हाईट जी आहे ती आपल्याला 1790 एमएम आपल्याला गाडीची हाईट मिळणार आहे आणि गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो आपल्याला 185 एमएमचा ग्राउंड क्लिअरन्स गाडीमध्ये मिळणार आहे आणि गाडीचा जो व्हील बेस आहे तो आपल्याला 2740 एमएमचा आपल्याला जो आहे तो व्हील बेस मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला आत जो सेकंड रो मध्ये जो आपल्याला स्पेस मिळणार आहे तो जास्त मिळणार आहे. गाडीच्या टायर सेक्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं टायर साईज आपल्याला काय काय मिळते तर बघूया चला. आपल्याला 185 65 आर 15 इंचचा जो आहे तो टायर आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. आपल्याला ZXi व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील मिळणार आहेत. आपल्याला डायमंड कट अलॉय व्हील मिळणार आहेत विथ ड्युअल कलर ब्लॅक विथ सिल्वर कलरमध्ये आपल्याला अलॉय व्हील मिळणार आहे आणि आपल्याला Ertigaमध्ये फ्रंटचे जे ब्रेक आहेत ते डिस्क ब्रेक आहेत आणि बॅक साईडला आपल्याला ड्रम ब्रेक्स जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. बॉडी कलर्ड साइड मिरर आपल्याला मिळणार आहे विथ टर्न इंडिकेटर. आपण ऑटोमॅटिकली ॲडजस्ट जो आहे तो मिरर करू शकतो. क्रोमची ही लाईन तुम्ही बघू शकता. पूर्ण कडवर जी आहे ती क्रोमची लाईन आहे. डोअर हँडल्स जे आहेत ते क्रोममध्ये आहेत. आपल्याला इथे कीलेस एंट्री मिळते. तुम्ही बॅक साईड बघू शकता. बॅक साईडमध्ये खूप सारे चेंजेस जे आहेत ते मारुतीने केलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला स्पॉइलर जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला स्पॉइलर मिळत होता. आपल्याला आता इथे स्पॉइलर जो आहे आपल्याला इथे मिळणार आहे. बाकी टेल लॅम्प तुम्ही बघू शकता. हॅलोजन टेल लॅम्प आपल्याला मिळते. इथे आपल्याला क्रोमची लाईन जी आहे ती आपल्याला इथे मिळते. फक्त वायपरच आपल्याला पाठीमागे मिळणार आहे. वॉशर नाही आहे. हाय माउंट टेल लॅम्प तुम्ही बघू शकता. ते पण हॅलोजन आहे. इथे आपल्याला सीएनजीचे स्टिकर मिळते विथ डिफॉगर आपल्याला इथे मिळणार आहे. सुझुकीची बॅजिंग तुम्ही बघू शकताय आणि मोठा चेंज जो आहे तो मारुतीने केलेला आहे की इथे आपल्याला कॅमेरा पण मिळणार आहे. खाली 4 पार्किंग सेन्सर जे आहे ते खाली मिळणार आहेत. विथ रिफ्लेक्टर्स आपल्याला इथे मिळणार आहे. गाडीचा एक्झॉस्ट जो आहे तो पूर्णपणे खाली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक्झॉस्ट आहे विथ स्पेअर व्हील. स्पेअर व्हील तो खाली आहे. स्पेअर व्हीलची साईज जी आहे ती सेम आहे. बाकी बॅक साईडने बघायचं झालं तर भरपूर सारे चेंजेस बॅकमध्ये आपल्याला केलेले आहेत. आधी थोडासा डिझाइन जे होतं बॅक साईडचं ते वेगळं होतं. आता टोटली फ्लॅट जे आहे ते डिझाइन केलेलं आहे. तुम्ही बूट बघू शकताय. आपल्याला हायड्रॉलिक स्टड्स जे आहेत ते मिळणार आहे. बूटमध्ये आपल्याला स्पेस तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला सीएनजीची जी टाकी जी आहे ती इथे आपल्याला मिळणार आहे. सीएनजीची टाकी आपल्याला इथे मिळणार आहे. 60 लिटरची आहे ती टाकी आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम 8 ते 9 केजीचा जो आहे तो आपल्याला सीएनजी याच्यामध्ये भरून मिळतो. आपल्याला बूटमध्ये 3 रो अप असताना आपल्याला इथे 209 लिटरचा आहे तो आपल्याला स्पेस इथे आपल्याला मिळणार आहे. इथे आपल्याला फ्लॅट फ्लोअर मिळतोय. तर
थर्ड रोच्या सीट जर आहेत तर जर आपण ते डाऊन केल्या तर याच्यामध्ये आपल्याला 550 लिटरचा जो आहे तो बूट स्पेस मिळणार आहे. थर्ड रो सीट्स फोल्ड केल्यावरती आपल्याला इथे 550 लिटरचा बूट स्पेस आपल्याला मिळणार आहे. भरपूर जो आहे तो आपल्याला स्पेस इथे मिळतो. पण आपल्याला थर्ड रो यूज करता येणार नाही जास्त स्पेस पाहिजे असेल तर. बाकी हा जो आहे तो आपल्याला बॅकमध्ये स्पेस मिळणार आहे. तर आपण थर्ड रोमध्ये जाऊन बघूया आपल्याला कम्फर्ट कसा आहे. साइड डोअर पॅनल तुम्ही बघून घेऊ शकताय. आपल्याला इथे ग्लास एरिया खूप मोठा मिळतो Ertigaमध्ये. इथे आपण बघू शकता की आपल्याला हार्ड प्लास्टिकचा जो आहे तो यूज इथे केलेला आहे. इथे इथे पण हार्ड प्लास्टिक आहे. इथे आपल्याला पॉवर विंडोचे कंट्रोल मिळतात. डोअर हँडल्स क्रोममध्ये फिनिशिंग आहे. लॉक अनलॉक. खाली तुम्ही बघू शकता आपल्याला इथे 1 लिटर बॉटल होल्डर मिळतो. इथे थोडाफार स्पेस मिळतो आणि बाकी इथे आपल्याला स्पीकर मिळणार आहे. थर्ड रोमध्ये जाण्यासाठी जास्त काही करायची गरज नाही. फक्त हा जो स्विच आहे तो अप करायचा आहे आणि जी सीट जी आहे ती आपल्याला पुश करायची आहे पुढे. आपण इथे थर्ड रोमध्ये आपल्याला जाण्यासाठी इथून आपल्याला जागा जी आहे ती मिळणार आहे. थर्ड रूममध्ये जे आहे मी बसलेलो आहे. थर्ड रूममध्ये आपल्याला तुम्ही स्पेस बघू शकताय. इथे आपल्याला थोडाफार स्पेस मिळतो. अंडर थाई सपोर्ट पण जो आहे तो एवढा काही खास नाही आहे. आपण सेकंड रोच्या सीट जी आहे ती पुढे मागे आपण करू शकतो. रूममध्ये आपल्याला इथे एसी इव्हेंट मिळणार आहेत फायनली. आपल्याला आधीच Ertigaमध्ये थर्ड रोमध्ये एसी मिळत नव्हतं. आपल्याला आता एसी इव्हेंट मिळणार आहे. मी तिथं फॅनचे जे कंट्रोल जे आहे तो आपण करू शकतो. आपल्या ती मिररची साईज तुम्ही बघू शकताय. बाकी आपल्याला थर्ड रूममध्ये इथे आपल्याला ॲडजस्टेबल हेडरेस्ट जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. इथं आपल्याला ग्रॅब हँडल्स मिळतील. चला तर मग सेकंड रूममध्ये आपल्याला केवढा काही कम्फर्ट मिळतो ते आपण बघूया. सेकंड रोच्या सीटवरती मी बसलेलो आहे. तर कम्फर्टच्या बाबतीत बघायचं झालं तर आपल्याला पुढे भरपूर स्पेस जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. ड्रायव्हर सीट आहे ती माझ्या हाईटनुसार मी ॲडजस्ट केलेली आहे. माझी हाईट 5 फूट 8 इंच आहे. त्यानुसार मी फ्रंटची सीट आहे ती ॲडजस्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता लेंथ जी आहे ती पुढे आपल्याला भरपूर मिळणार आहे. खाली लेगरूम पण आहे तो खूप छान आहे. तुम्ही बघू शकता आपल्या खाली ते टोटली फ्लॅट फ्लोअर आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे काही अडचण होणार नाही 3 लोकांना बसण्यासाठी. इथे आपण कम्फर्टेबली 3 लोकं इथे आपण बसू शकतोय. बाकी सेकंड रूममध्ये जो आहे ते आपल्याला एसी इव्हेंट इथे मिळणार आहेत. जे आहे ते एकदम छोटासा एसी जो आहे तो मारुतीने ह्यावेळी केलेला आहे. तो निगेटिव्ह जो आहे तो चीनी मारुतीचा झालेला आहे. आधी आपल्याला इथे रूफ माउंटेड एसी मिळायचा. तो आता कट करून इथे आपल्याला छोटासा एसी जो आहे तो आपल्याला मारुतीने दिलेला आहे. कॉस्ट कटिंग जे आहे ते झालेलं आहे. बाकी सेकंड रूममध्ये तुम्ही बघू शकताय 3 ॲडजस्टेबल हेडरेस्ट जे आहे ते आपल्याला मिळणार आहेत. ड्रायव्हरचा तुम्ही डोअर बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला इथे वुडन फिनिश जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. इथे आपल्याला क्रोममध्ये डोअर हँडल्स मिळणार आहेत विथ लॉक आणि इथे आपल्याला टोटली हार्ड प्लास्टिकचा जो आहे तो यूज इथे केलेला आहे. इथे पण सॉफ्ट प्लास्टिक नाही, हार्ड प्लास्टिक आहे. इथे आपल्याला टोटली पॉवर विंडोचे कंट्रोल आपल्याला मिळणार आहे. इथे आपल्याला लॉक अनलॉकचा स्विच मिळतो. इथे आपण मिरर अनफोल्ड करू शकतो ऑटोमॅटिकली. बाकी तुम्ही फ्रंट रोमध्ये इथे आपल्याला 1 लिटरची बॉटल होल्डर आपल्याला मिळते. इथे आपण स्टोरेज आपल्याला इथे मिळते. बाकी जर इकडे बघायचं झालं तर आपल्याला Ertigaमध्ये सेमी फॅब्रिक सीट्स मिळतात. कार ओनरने याच्यामध्ये लेदर सीट्सचा जो आहे तो अपग्रेड केलेला आहे. ड्रायव्हर साईडची सीट जी आहे ती आपण मॅन्युअली हाईट ॲडजस्टेबल करू शकतो विथ रिक्लाइन आणि या साईडला बघायचं झालं तर इथे आपल्याला रिअर एसीचा स्विच जो आहे तो मिळतो. इथे आपण ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ ऑन ऑफ करू शकतो. इथे आपल्याला CNGवरून पेट्रोलमध्ये जो आहे तो आपण इथे या स्विचवरती करू शकतो. इथे आपल्याला हेडलाईट लेव्हलर आपल्याला मिळणार आहे. स्टार्ट स्टॉप आपल्याला बटन जे आहे ते इथे मिळणार आहे इथे. इथे तुम्ही बघू शकता इथे एसी इव्हेंट आहेत. इथे आपण एसी इव्हेंट जो आहे तो ॲडजस्ट करू शकतो. तुम्ही फ्रंट डॅशबोर्ड्स बघू शकताय. आपल्याला इथे स्टिअरिंग व्हील मिळते नॉर्मल. आपल्याला लेदर रॅप स्टिअरिंग व्हील ह्याच्यामध्ये मिळत नाही. इथे आपल्याला स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स मिळतात. खाली जे आहे ते फ्लॅट बॉटम जो आहे तो स्टिअरिंगचा आहे. सुझुकीची बॅजिंग आहे. इथे आपण व्हॉल्यूम अप डाऊन आणि इथे म्यूटचा ऑप्शन जो आहे तो आपल्याला स्टिअरिंगवरती मिळतो आणि या बाजूला आपल्याला वायपर्सचे कंट्रोल मिळतात. ह्या साईडला आपल्याला हेडलाईटचे कंट्रोल जे आहे ते मिळणार आहे. स्टिअरिंगमध्ये आपल्याला फक्त टिल्टमध्ये जे आहे ते ॲडजस्टमेंट मिळणार आहे. टेलिस्कोपिक आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार नाही. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही बघू शकता. आपल्याला इथे ॲनालॉग विथ डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे तो मिळणार आहे. Ertigaमध्ये जे आहे ते ॲनालॉग जो आहे तो पहिल्यापासून जो आहे तो आपल्याला इथे मिळतो. खूप अट्रॅक्टिव्ह जी आहे ती डिझाइन आहे. इनोव्हा क्रिस्टामध्ये पण लिटरली सेमच असे डिझाइन आपल्याला त्याच्यामध्ये मिळते. या बाजूला आपल्याला स्पीडोमीटर मिळते.
फ्युलचं जो आहे ते इथे आपल्याला मिळणार आहे. याबरोबर आपल्याला RPM मीटर्स असेल व सर्व काही ज्या वॉर्निंग लाईट्स जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. मध्ये आपल्याला डिजिटल MID मिळतोय. त्याच्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज फ्यूल कंझम्पशन मिळते. डिस्टन्स टू एम्प्टी जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे आणि लो फ्यूल वॉर्निंग याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. कंट्रोल करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला टोटल CNG मोड टाईम मिळणार आहे आणि ते आपल्याला नेक्स्ट जो आहे तो आपल्याला ते CNG आणि जे लेव्हल आहे ते आपल्याला ते दिसणार आहे. नेक्स्ट तुम्ही याच्यामध्ये बघू शकताय. इथे आपल्याला ड्रायव्हिंग टाईम मिळते. इथे आपल्याला क्लॉक मिळतो. बाकी हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये मिळतात. गाडीला जर आपल्याला पेट्रोलवरून CNGवरती न्यायचं असेल तर इथे आपल्याला स्विच जो आहे तो इथे आपल्याला मिळतो. हाच गाडी तुम्ही इथे बघू शकता. इथे प्रीमियम वुडन फिनिश जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतो. इन्फोटेनमेंट सिस्टम तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला 7 इंची टच स्क्रीन आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला FM असेल, Android ऑटो, CarPlay असेल, हे सर्व गोष्टी जे आहेत ते फीचर याच्यामध्ये मिळणार आहेत. पण याचा डिजिटल टच स्क्रीन आहे. खूप स्मूथ जो आहे तो वर्क करतो. तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये आपल्याला क्लॉक पण मिळेल. बाकी इथे आपल्याला हेजार्ड लाईट मिळणार आहे. ACचे कंट्रोल जे आहे ते आपल्याला इथे मिळणार आहेत. ऑटोमॅटिक जो आहे तो AC आपल्याला मिळतो. ड्युअल झोन AC आपल्याला याच्यामध्ये मिळत नाही. सिंगल झोनच आहे. खाली इथे आपल्याला चार्जिंगची सॉकेट मिळते. USBचा जो आहे तो इथे आपल्याला स्विच मिळणार आहे. इथे थोडाफार स्पेस आहे. इथे 2 कप होल्डर आपल्याला मिळणार आहेत. आधी याच्यामध्ये कूल्ड कप होल्डर मिळायचे, आता ते मिळत नाहीत. बाकी इथे आपण गिअर बघू शकता तुम्ही. गिअरला आपल्याला इथे लेदरची जी आहे ती फिनिशिंग इथे आपल्याला मिळणार आहे. इथे आपल्याला हँडब्रेक मिळणार आहे. सेंटर आर्मरेस्ट तुम्ही बघू शकता. आपल्याला ॲडजस्टेबल सेंटर आर्मरेस्ट जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. इथं आपल्याला थोडाफार जो आहे तो स्पेस आपल्याला आर्मरेस्टमध्ये मिळणार आहे. एकदम छोटासा जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये स्पेस मिळणार आहे. इथे बघू शकता. बाकी इथे तुम्ही ग्लोव्ह बॉक्समध्ये आपल्याला स्पेस मिळतो. थोडाफार आपल्याला ग्लोव्ह बॉक्समध्ये स्पेस मिळतो. इथे आपल्याला सनवायझर तुम्ही बघू शकताय. सनवायझरमध्ये आपल्याला फक्त मिरर इथे मिळणार आहे. इथे आपल्याला जो आहे तो हॅलोजनमध्ये आपल्याला लाईट आपल्याला इथे मिळणार आहे. माईक इथे आपल्याला मिळणार आहे. ड्रायव्हर साईडच्या सनराईजमध्ये आपल्याला तिकीट होल्डर फक्त आपल्याला इथे मिळणार आहे, मिरर नाही. इन्फोटेनमेंट स्क्रीन जी आहे ती आपल्याला 7 इंचची मिळणार आहे. टच स्क्रीन आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑडिओ सिस्टम मिळणार आहे. आपल्याला Ertigaमध्ये 6 स्पीकर विथ टोन ट्विटर आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. आपल्याला याच्यामध्ये व्हॉईस कमांड मिळणार आहे. स्मार्ट कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळणार आहे. Android ऑटो अँड Apple CarPlay आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. गाडीमध्ये जर सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला गाडीमध्ये 6 एअरबॅग मिळणार आहेत आणि TPMS आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. सीट बेल्ट वॉर्निंग आहे. ABS विथ EBD आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. मारुतीने आता सेफ्टीकडे लक्ष द्यायला चालू केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला बेस मॉडेलपासून जे आहे ते 6 एअरबॅग मारुती Ertigaमध्ये मिळणार आहे. 10 ते 12 लाखच्या बजेटमध्ये बेस्ट 7 सीटर जी आहे ती मारुतीची Ertiga आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लिटरली इनोवाचा जो आहे तो फील मिळणार आहे. आपल्याला याच्यामध्ये बेटर मायलेज पण मिळणार आहे. इन इंडिया MPV सेगमेंटमध्ये मोस्ट सेलिंग 7 सीटर कार जी आहे ती Ertiga आहे. तर तुम्ही डेफिनेटली जी आहे ती Ertiga घेऊ शकताय. याच्यामध्ये आपल्याला बेटर मायलेज आहे विथ CNG विथ पेट्रोल. सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते Ertigaमध्ये आपल्याला मिळणार आहेत. तर तुम्ही Ertiga घ्यायचा जर प्लॅन करत असाल तर तुम्ही 100% Ertiga